परमेशजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. एक महत्वाचा सामना इथे संपलेला पाहायला मिळालाय. चला सेकंड मॅच कडे आपण वळतोय. नुकताच टॉस झाला आणि जिथे मात्र साहिल कला क्रीडा मंडळ याने टॉस जिंकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल ऑन साइड स्टार्ट. सुनील पाटील आणि त्याच्या साथीला कल्पेश गरद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. सुनील पाटील खरं तर रावेगावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती इंटेन्शन क्लिअर आहे त्याचे. ऑन साइडला चौकार त्याने ठोकलेला पाहायला मिळाला. कल्पेश त्याच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपण पाहत आहोत. सुनील पाटील उर्नोलीचा खेळाडू आहे आणि त्याच्या साथीला कल्पेशला आपण पाहतो जोहेचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दीक्षितने आपटी बार टाकला होता. खेळपट्टीच्या मधोमध आपटला. शॉर्ट पिच बॉल होता आणि अगदी अखूट टप्पा चेंडूने केले आकाशाशी गप्पा आणि चौकार आलेला पाहायला मिळालाय. दीक्षित गोलंदाजी मार्क मध्ये पहिलं षटक तो हातात असताना आपण पाहत आहोत. राव्याचा खेळाडू आहे. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्क मध्ये आपण त्याला पाहतोय. कर्णधार विरोधात कर्णधार अशीच लढत आपण पाहतोय. आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चौकारानं स्वागत झाले. पूर्वार्धाच्या खेळाला सुरुवात ही चौकारानं. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न चांगले झाले होते. गोलंदाजी मार्क वरती आपण दीक्षितला पाहतोय. वेगाने टाकलेला बॉल वेगाने टिपण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. रिॲक्शन टाइम फार कमी असतात गोलंदाजाकडे बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर, परंतु कॅच इथे ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. जेमतेम संधी बनली होती. एक सिंगल येते. 5 धावा फलकावरती आहेत. मॅन इन पिंक जर्सी क्षेत्ररक्षण करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर पाहतो आहोत ते साहिल कला केंद्र जोहे. सुरुवात तितकीशी आश्वासक व्हायला हवी होती, ती झालेली नाहीये. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षकाला इथे शोधलं होतं. मागील 2 बॉलवरती 2 झेल हाताला चटके देऊन गेलेत. कॅचेस झालेल्या नाहीये. फलकावरती धावा बनल्यात त्या 6. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय आणि त्यामध्ये सफल ठरलेले दोन्ही फलंदाज पाहायला मिळालेत. कल्पेश आणि सुनीलला एक धाव आली आणि त्यांना जीवदान देखील तितकीशी मिळालेली आपण पाहिलेली आहे. मोठे फटकेबाजीसाठी जाणले जातात दोन्ही फलंदाज. खोऱ्याने धावा गोळा केल्या जातात. स्ट्राईक एंड वरती यावेळेला सुनीलला आपण पाहतो. यावेळेला लॉफ्टेड कव्हर ड्रॉय केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलला केवळ उचलून घेऊन येईल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. क्लासिकल कव्हर ड्रॉय. चौकार. हा कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला होता. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 धावा फलकावरती आहेत. HVPL 2026 हे 5वं पर्व आपण पाहत आहोत. हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2026 5व्या पर्वातील दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. वीर मराठा जोहे आणि त्याच्या अगेन्स्ट साहिल कला केंद्र जोहे. फलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत 10. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा फलकावरती आहेत. खर्चिक साबित राहिला क्षितिज. यावेळेचा बॉल टॉप ऑफ दी बाउन्स आले. कट करण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतात. हा फटका ऑन साइडला खेळायला हवा होता, परंतु जे चितलं ते घडतं अशातला बाब नाहीये. मैदानाच्या आतमध्ये फलकावरती 10 आहेत. 10 ऑन दी बोर्ड. धावा फलकावरती आहे. 10 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. पावलेच्या षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पदावरती आहे. 10 धावा फलकावरती पाहायला मिळाला. पुढचा चेंडू डावी एशी सोडून जाणार आहे. इथे घडतंय तरी काय. बॅटर बीट, विकेट किपर बीट, शॉर्ट फाईन लेग बीट. व्हाईटच्या बॉलवरती आलाय. हा 5 धावांचा लग्नामधला आहेरच करून दिलाय गोलंदाजाने. व्हाईट +4 येतोय हा चौकार.
अवघड बाब बनली आहे धावा रोखणं. मैदानाच्या आतमध्ये धावांचा सेलच लागलाय. फलकावरती 15 आल्यात. यावेळेला कोलातला बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एकेर धाव इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. 16 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्या. कर्णधार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सुनील पाटीलला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा एकंदरीत वाजवी खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंती बिनगडी बाद एक सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. धावलकावरती 16 आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजे कडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. खर तरी या ढोलकी किंबहुना अगदी त्याच वेळेला मृदुंग टाळ आणि त्याच वेळेला पेटीचा आवाज ऐकला ना तर मला जवळचे आमचे मित्र अमिजी म्हात्रे यांची आठवण होते, कारण तेही या जवळच्याच गावाला अर्थात जोहे गावाला बिलॉंग करतात. 16 धावा धावलकावरती आहे. 16 ऑन दी बोर्ड पाहायला मिळाल्यात. सुरुवात दमदार झाली. आपण म्हणतो ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ ही निश्चित बदलते. इथून पुढे वेळ कशी आणि कोणाची काय सांगते ना, हे पाहणं फारशी गरजेचं राहणार आहे. वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही कविराज. आपण नेहमी म्हणतो ना, क्रिकेटचा खेळच असा आहे, याच्यामध्ये वेळ आणि खेळ कधी काय बदलेल आणि कोणाच्या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. 16 बनल्यात. गोलंदाजी मार्क वरती मंगेश जोशीला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल अपिश होता, पनिश केलाय. कट करत असताना थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. जोशी दादर गावचा गोलंदाज, त्याचं स्वागत स्वॅग से केलंय. फटका, पीश आणि पनिश. मागील 2 षटकांच्या पहिल्या 2 बॉलवरती चौकारच आलेला आहे. गोलंदाजांचं भव्य स्वागत इथे पाहायला मिळत आहे सुनील पाटीलच्या माध्यमातून. फुललेंचा बॉल इथे मात्र पॉइंटच्या हातात. अगदी फ्री होम डिलिव्हरी, स्विगी झोमॅटो पेक्षाही फास्ट. फलंदाज बाद. सरपंच जी तो चल दिए, अब कौन संभालेगा गाव की जिम्मेदारी. संघाचा कर्णधार निघालाय तंबूच्या आश्रयाला. आणि अनेक वेळेला आपण म्हणतो ना की संघाचा सैन्य सेनापती गारत सैन्यात पळापळ. आता सैन्यात पळापळ होणार का? थोडीशी घाई व्हायला हवी. बॅटर तयार ठेवा, कारण आपण वेळेच्या अभावाने थोडेसे मागे आहोत, पिछाडीवरती चाललो आहोत. सातत्याने आयोजक या गोष्टीकडे लक्ष वेधतात की कर्णधाराने आपल्या खेळाडूंना तयार ठेवा. बॅट घ्या, गार्ड्स आणि मी तर म्हणेन ग्लोव्हजही परिधान करून तयार राहा. फलकावरती बनला तर 20. एक फलंदाज बाद. आनंद घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झाला. डावरे गावचा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना वीर मराठा जोहे या टीमचं प्रतिनिधित्व तो करत असताना पाहायला मिळतोय. 20 बनल्यात. एक फलंदाज बाद. संघाचा कर्णधार बाद झालाय. धारा तीर्थी पडत असताना तो पाहायला मिळाला. पॉइंटला झेल दिला. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना, धीरोधार्तता, संयम ही सर्वाधिक मोठी बाब आहे. कारण षटकार चौकारांच्या आतिषबाजीच्या या मोहाचे बळी खेळाडू बनतात. आणि अनेक वेळेला म्हणतो ना आपण की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा श्राप आहे. ही आक्रमकता कुठेतरी क्षणभंगुरतेचा श्राप पाहायला मिळाला. फलंदाज बाद झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोच. यावेळेला सूर मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कॅच बनू शकलेली नाहीये. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये काय अफलातून आणि लाजवाब क्षेत्ररक्षण.
कुणाल घासेला आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. धाव फलकावरती सिंगल आले, 21 बनलेले आहेत. एका धाव संख्येने संघाला पुढे सरकावं लागतं आहे. याचं कारण देखील असंच आहे, कारण सिंगल आणि डबलला प्राधान्य देणंही गरजेचं आहे. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल आणि डबल आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, मागील 3 चेंडू एका क्षेत्ररक्षकाकडे गेले. यावेळेला चुकी झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चौकार. तिथे कॅचेस झालेल्या पाहायला मिळालेल्या नाही. एकंदरीत 2 जीवदान येत असताना पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या या चौकाराच्या बरोबरीने आता मात्र वधारेल. तांबडशेठचा खेळाडू कुणाल घासे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 ऑन दी बोर्ड. दोन्ही खेळाडूंना जीवदानं मिळालेली आहेत आणि ते वरदानं साबित होतील का? कल्पेश घरतच्या बॅटमधून चौकार आलाय. जीवदानानंतर त्याच्या बॅटमधून निघणारा एक खणखणीत स्ट्रोक ज्याच्या भरती चौकार आलाय. डीआरएची मागणी करण्यात आली आहे. वेस्ट साइड पाहिलं जाईल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतो. वेस्ट साइड किती आहे ते पाहिले जाणार आहे, कारण बॉलची हाईट इथे पाहिले जाणार आहे. हा निर्णय इथे घेण्यात आलेला पाहायला मिळाला. वेस्ट साइड किती आहे ती पाहिली जाईल. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. साईप्रीतच्या वॉर रूम मध्ये आपण आहोत. दूध का दूध, पाणी का पाणी, क्या रहेगी आगे की कहाणी. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून हे साऱ्या गोष्टींची शहानिशा इथे करण्यात येईल. धावफलकावरती एका सिंगलच्या मदतीने 26 बनल्यात, परंतु या बॉलचं डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. चला, डिसिजन येईल. फिल्डिंग करणारा संघ आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. डिसिजन येईल. आयोजकांनी सांगितलं एकत्रित जास्तीचे येऊ नका. निर्णय अजूनही प्रलंबित पाहायला मिळतोय, कारण विविध कॅमेरा अँगलने आपण या गोष्टींची शहानिशा इथे करतो आहोत. खर तर कोणत्याही संघावरती अन्याय नको याकरिता पंचांच्या मनामध्ये आलेली एक साशंकता आणि तिचं निरसन इथे करण्यात येतं. खेळ भावना जपली जाते, सांघिक भावना इथे जपली जाते आणि खेळाप्रतीची खऱ्या अर्थानं आपण पाहिली तरी बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. नो बॉल. हा नो बॉल आलेला पाहायला मिळालाय. 1+1 एकंदरीत धावा बनतील. त्या दोन संघाची धावसंख्या 27. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. पुढचा चेंडू हा फ्री हिटचा पाहायला मिळेल. नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. क्रिकेटमध्ये आलेला हा सर्वाधिक मोठा बदल पाहायला मिळतोय. फ्री हिटची अपॉर्च्युनिटी इथे असणार आणि आनंद घरत जो स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय, जो फ्री हिटचा बॉल फेस करेल. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला, लांब लचक, उत्तुंग फटका, बॅटमधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. ठोकलाय. आनंद घरतच्या अगदी मनामध्ये आनंदही आनंद पाहायला मिळाला, कारण पुढ्यात आलेल्या बॉलवरती दुपारची वेळ आहे आणि तुटून प्रहार त्याने केलेला पाहायला मिळाला होता. संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने तो फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय, हा खेळाडू जर का जास्त काळ उभा राहिला तर धावांमध्ये निश्चितच बढोतरी होईल, वाढ होत असताना पाहायला मिळेल. कारण त्याच्याकडे तो आत्मविश्वास आहे, त्याच्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे, त्याच्याकडे तो संयम आहे.
मोठी फटकेबाजीसाठी जाणला जातो. 33 धावा फलकावरती आहे. एक फलंदाज बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि आता मात्र धाव फलक वेगाने पुढे सरकणार या ती मात्र शंका नाहीये. धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजीमध्ये फेरबदल. 2 षटकांचा खेळ संपला. 33 धावा फलकावरती 16.50च्या करंट रन रेटने धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. आता धावांचा वेग वाढू लागलाय. 33 धावा फलकावरती आहेत. आनंद घरत 2 चेंडू आणि 7 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतो. हेल्दी स्ट्राईक रेट आहे त्याचा. कल्पेश गरज 6 धावसंख्येवरती तो नॉट आउट. 4 चेंडू त्याने फेस केलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती दीक्षित पाटीलला इन्व्हाइट करण्यात आलाय. दीक्षित पाटील गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होतोय. संघाच्या कर्णधारालाच इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. चला घाई व्हायला हवी. जास्तीचा वेळ व्यतीत करू नका. याकडे आपण लक्ष वेधूयात कारण इथून पुढे 3 मॅचेस अजून कव्हर करणं बाकी आहे. फलकावरती 33 बनल्या. 33 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेचा बॉल संयम दाखवला. हॅशटॅग रिस्पेक्ट दिली बॉलला. पुश रहो आणि खुश रहो याचीच भूमिका इथे अदा करण्यात आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचते. 34 धावा फलकावरती आहेत. खरं तर मोठी फटकेबाजी करण्यात येते. संयमाचा बाण फुटू दिलेला नाही या दोन्ही फलंदाजांनी. क्रिकेटला पोषक अशा बाबी या मैदानावरती पाहायला मिळाल्यात. प्रशस्त क्रीडांगण, भव्य दिव्य व्यासपीठ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. 34ला 1 स्ट्राईक वरती पुन्हा एकदा षटकारांचा बादशाह आनंद घरत. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता. बॅकफुट वरती आल्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. उसळे घेणाऱ्या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु प्रयत्न उधळून लावल्यात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये म्हणता येईल. कारण तर क्रिकेटमध्ये तुमच्याकडे संपूर्ण आयुध असायला हवीत. गोलंदाजाकडे हाफ ट्रॅकर असण्याला हवा. यॉर्कर रूपाने यॉर्कर जो मात्र रॉकेट सारखा असणं गरजेचं आहे. चक्रावणारा बाउन्सर तुमच्याकडे असणं हे नेहमी गरजेचं राहतं आणि संपूर्ण आयुध आहेत या गोलंदाजाकडे. पुढचा बॉल खोलातला होता. यावेळेला मनगट वळवली आहेत. लॉंग ऑनला केलाय. क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑफ मध्ये सिंगल मिळेल. एकेरी धाव इथून प्राप्त होईल. संघाची धावसंख्या फलकावरती 35 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 35 ऑन दी बोर्ड. धावा येणं गरजेचं आहे आणि त्या येत असताना पाहायला मिळतात. खरं तर एक मोठी धावसंख्या इथे उभी केली जाणार यातील मात्र शंका नाही है. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. जैसे हौसले बुलंद तो यशस्वी. याही वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. स्वतः वेगाने गोलंदाज निघालाय. चेंडूचा पाठलाग करतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. DRA ची मागणी करण्यात येते. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. आत्माराम कोळी यांच्या माध्यमातून. धावा किती येतील, किती बनल्यात, किंबहुना या बॉलवरती धावा किती त्याची शहानिशा इथे करण्यात येते. नॉट आउट आहे. 2 धावा इथून कंप्लीट होतील. बॅटर सेफ आहे. धावा इथून मिळाल्या त्या 2. संघाच्या धावसंख्येमध्ये दुहेरीने भर पडेल. धाव फलकावरती 37 आहेत. अक्षयजी पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे कल्पेश गरजसाठी. 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले तर तुम्हाला 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. धाव फलकावरती 37 बनल्या. 37 ऑन दी बोर्ड आहे. स्ट्राईक एंड वरती सध्याच्या घडीला कल्पेश घरतलाच आपण पाहत आहोत. 3 चेंडू आणि 3 षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. यावेळेचा बॉल बॅटची थिकेज आउटसाइड एज होती. कॅच ड्रॉप झालाय. क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅन वरून चेंडू पर्यंत पोहोचेल तदवर घेतल्या गेल्या जाणाऱ्या या दुहेरी धावा इथून पळून पूर्ण करण्यात आलेल्या पाहायला मिळाल्यात. बॅटला बॉल एवढ्या मोठा आवाज आला होता. स्निको मीटरची आवश्यकता नव्हती. जसं पारितोषिक आलं ना तसं बॅटरच्या अडचणी वाढलेल्या पाहायला मिळाल्यात. धाव फलकावरती धावा 39. 39 ऑन दी बोर्ड आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. या षटकामध्ये मागील 2 षटकांच्या तुलनेमध्ये निसंशय आपण म्हणू शकतो की या षटकामध्ये धावा थांबलेल्या आहेत. धावा खर्च करू दिलेल्या नाही आहेत. धावा रोखण्याचा प्रयत्न इथे निश्चित झाल्यात. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला मनगट वळवले. जस्ट फ्लिक टॉप द रेस. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय. फिकी करण्यात येईल तदवर मात्र घेतली जाणारी इथून केवळ एक सिंगल. एकेरीच्या मदतीने धाव फलकावरती 40 ऑन दी बोर्ड. 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. संघाची धाव फलक वेगाने पुढे सरकले.
3 षटकांचा खेळ संपला. 40 बनलेले आहेत. एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय. वीर मराठा जोहे या टीमची धावसंख्या धावलकावरती 40ला 1. घरत बॅक टू द पेव्हिलियन. धक्का क्रमांक दुसरा जो मात्र आपण पाहतोय 42 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद. तालुका जिल्हा विचारून घे. वरती विकेट प्राप्त केला. सुनील पाटील गोलंदाजी मार्क वरती आलेले पाहायला मिळतात. राब्याचे खेळाडू आहेत सुनील पाटील. खरं तर प्रेक्षक वर्ग सर्वाधिक महत्वाचे राहतात, कारण जितकी गर्दी ना तितकी स्पर्धेला प्रसिद्धी आपण नेहमी म्हणतो. प्रेक्षक वर्गाची गर्दी इथे लागली. जे दर्दी आहेत त्यांनी इथे गर्दी केलेली पाहायला मिळते आहे. 42 धावा धावलकावरती असताना सुनील पाटीलला सफलता मिळालेली पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्क मध्ये तो दाखल झाला. नवीन बॅटर सौरभ रसाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. तांबडशेठ गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. यावेळेचा बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि त्याची जाणीव करून दिलाय. बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला, षटकार. पण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन सामना पाहायचा आहे. सौरभ रसाळ मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो थांबायचं नावच घेत नाहीये.
रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. नो बॉल. त्याच्यावरती पुढच्याच बॉलवरती आणखीन एक षटकार. यस अंपायर, डीआरए ची मागणी करण्यात आली. नो बॉल साठी फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरच्या या डिसिजनला. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये त्याची शहानिशा करण्यात येईल. धावफलकावरती 55 बनल्यात. थांबायचं नावच घेत नाहीये. थांबायचं नाही गड्या, आता थांबायचं नाही असंच म्हणत सौरभ रसाळ मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याने 2 बॉलवरती 2 षटकार ठोकल्यात. नो बॉल होता आणि नो बॉलच दिला जाणार आहे. फिल्डिंग टीम आपल्याला दिला गेलेला हा डीआरएस तुम्ही गमावलेला आहात. 2 बॉलवरती 2 षटकार आलेला पाहायला मिळालेले आहेत. गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या भाऊला कोणी हलक्यात घेऊ नका हेच सांगण्याचा प्रयत्न सौरभ रसाळ मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी करतोय. 2 बॉल 2 उत्तुंग षटकार त्याने ठोकल्यात. षटकारांची तुफान आतिषबाजी मैदानावरती पाहायला मिळते. 55 धाव फलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. प्रेक्षक वर्ग हो, जर का मैदानाच्या बाहेर तुम्ही झेल घेता तर आपल्या नावाची नोंद करून घ्या. कारण कोविडने सांगितलं फिटनेस किती महत्वाची आणि त्यासाठी आयोजकांनी सायकल ठेवलेली आहे. परंतु मैदानाच्या बाहेर झेल घ्या. आतमध्ये घेतल्यास दंडित करण्यात येईल. धाव फलकावरती 55 आहेत. 2 फलंदाज बाद. फ्री हिटचा बॉल. आणखीन एक अपॉर्च्युनिटी. सौरभ तिसऱ्यावरती मोठा हल्ला. 3 बॉल आणि 3 षटकार लगातार से. बॅटिंग आवडली असेल तर टाळवायला काही हरकत नाहीये. 3 चेंडू 3 षटकार. म्हणतो ना, एखाद्या खेळाडूसाठी एखादं मैदान नंदनवन राहतं. या मैदानावरती गेल्या टुर्नामेंट मध्ये अर्धशतक ठोकणारा फलंदाज सौरभ रसाळ 3 बॉलवरती 3 षटकार ठोकतोय. क्या बात है. आकाश चोप्रा एक मात्र समालोचक आहे जो हॅट्रिक म्हणतो षटकाराला. परंतु षटकारांची हॅट्रिक नसते. हॅट्रिक ही केवळ विकेटची असते. चौकारांची हॅट्रिक नसते. परंतु 3 बॉल 3 षटकार आल्यात. आणखीन एक लगातारचा चौथा. हा खेळाडू थांबायचं नाव घेत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आपण आलोय आणि त्याची जाणीव करून देतोय. 4 बॉलवरती 4 उत्तुंग षटकार. सदुसष्ट धावा. 4 बॉलवरती 4 षटकार इथे पाहायला मिळालेत. सौरभ रसाळ या भेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. काय फलंदाजी केली आहे. अविश्वसनीय अमानवीय बॅटिंग. टीम ओनर आदरणीय हर्षजी पितळे साहेब यांच्या माध्यमातून 4 बॉल 4 षटकारासाठी सौरभसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अरे मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला 4 बॉल 4 षटकार ठोकणारा पहिला बॅटर आहे सौरभ. त्याची बॅटिंग आवडली असेल तर टाळ व्हायला काही हरकत नाहीये. त्याच्यासाठी अफलातून खेळलाय तो. एकटाच लढतो, एकटाच लढतोय. 67 ला 2 आहे. 4 षटक संपलेत. एक ब्रेक घेऊयात आणि डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. मोकल साहेब यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. अर्थात फलंदाज तांबडशेत गावाचा आहे सौरभ रसाळ. 24 तर 4 मध्ये बनवल्यात. आता इथून पुढे जिथे मात्र आनंद घरत काय करणार, कारण आनंद घरत सिंगल घेऊन स्ट्राईक वरती आणेल का सौरभला हे देखील पाहणं गरजेचं आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज ज्याच्या नावावरती आहे तो बॅटर सौरभ रसाळ नॉन स्ट्राईक वरती बॅटिंग करतोय. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेठेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला
अशी कोणतीही भिंत नाही. सौरभ रसाळ आज त्याला थांबवायला कोणीही तयार नाहीये. वादळ घोंगावत आहे. या वादळाच्या तडाख्यामध्ये सुनील पाटील आला होता. आता गोलंदाजी मार्कवरती कुणाल पाटील येत असताना पाहायला मिळतोय. कुणाल पाटील तांबडशेत गावचाच आहे. सौरभ रसाळ देखील तांबडशेतचाच आहे. एकामेका विरोधात आज एका गावातील दोन खेळाडूंची भिडंत पाहायला मिळणार आहे. हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2026 मध्ये धावफलकावरती बनल्या त्या 67 ऑन दी बोर्ड आहेत. शेवटचा षटक, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण. जितका उंच तितकाच लांब, आकाशाला गबसनी घालत एअर स्ट्राईक, षटकार. फटकेबाजी, टोले जंग फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 73 धाबा धावफलकावरती आहेत. आनंद घरात देखील थांबायला तयार नाहीये. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. उजव्या शीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, अवांतर आहे, व्हाईट बॉल. संतोषजी चौधरी सर यांनी हा इशारा दिला. हा व्हाईट बॉल आलाय. संघाची धावसंख्या 74 बनल्यात. 74 धाबा धावफलकावरती आहेत. डावरे गाव आणि त्याच वेळेला तांबडशेतीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाचा आणि आपल्या नावाचा डंका पिटतात. 74 धाबा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आनंद ही आनंदकडे, चोही बाजूला इथे पाहायला मिळालाय. जिकडे तिकडे चोहीकडे सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. दुहेरीचा प्रयत्न इथून यशस्वी होईल. धावा मिळाल्यात त्या 2. 76 बनल्यात. 76 ऑन दी बोर्ड आहेत. 76 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी वीर मराठा जो हे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. केवळ दाखल झाले नाहीत तर धावांचा तुटवडा कुठेही पडू दिला नाही. धावांचा रतीब रचला गेला. धावा आणि धावा मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. 76 बनल्या. 2 फलंदाज बाद. शेवटचा आणि अंतिम षटक कुणाल पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. धावा धावा आणि धावा, धावांचा बोलबाला, धावांचा रतीब इथे रचला गेलाय. काय फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अदानी आणि अंबानीला जेवढी 100 रुपयाची नोट शुल्लक ना, तितक्या या धावा खेळाडूंना शुल्लक. लोड फुल टॉस, आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. हा अँड हँडसम क्वालिटीचा एक मॅसिव्ह घणाघाती षटकार. आला. संघाची धावसंख्या तब्बल 82. अतुल गणेश पाटीलने झेल टिपला. मागील कॅच प्रेम पाटीलने टिपला होता, राव्याचा होता. आणि हाही राव्याचाच आहे. सायकल कदाचित राव्यातच जाते की काय. थांबा, रुको जरा, सबर करो, खूप दिवस बाकी आहेत या स्पर्धेचे. 82 ला 2 आहेत. 82 ला 2 मोठ्या फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. हा बॉल बॅटची आतली कडा घेतली. आउटफील्ड फास्ट आहे. सिंगल मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड साठी वेगाने पलटले. 2 धावा. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने 84 बनल्या. दोन्ही फलंदाज काय अतिशय तेवर दाखवले आणि फटकेबाजी पाहायला मिळाली. 18 धावसंख्येवरती एका बाजूला आपण पाहिलं ना तर सौरभ बॅटिंग करतोय आणि एका बाजूला आनंदला आपण पाहिलं तर तो 25 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. धावफलकावरती 84 बनलेलं पाहायला मिळालं. मोठी फटकेबाजी चालू आहे. 3 षटकार एका बाजूला आपण पाहिलं तर आनंदी बनवलेल्या पाहायला मिळाल्यात. अगदी त्याच वेळेला एका बाजूला आपण सौरभच्या बॅटमधून पाहिलं तर 24 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 5 बॉल त्याने फेस केलेले पाहायला मिळाले. 84 ला 2. यावेळेला कमी गतीचा बॉल खाली राहिला होता. एक सबमरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. जमिनीला पानबुडी जशी समांतर जाते त्या रीतीने चेंडू समांतर थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. 84 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल पाटीलने आता मात्र कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं ना तर त्याच्याकडून हा निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती 84 आहेत. यावेळेस हा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि पंचांचा इशारा येईल
की फलंदाज बाद. पाहायला मिळाली होती. अगदी त्याच वेळेला 14 धावांची खेळी कल्पेश घरतने साकारली. 14 धावा त्याच वेळेला सुनील पाटीलच्या बॅटमधून आल्या. 24 धावांची खेळी तिथे आनंद घरतने साकारली. 10 बॉल त्याने फेस केले, परंतु 5 चेंडू आणि 24 धावा. सौरभ रसाळ तुफान आणि झंझावाती खेळ त्याने साकारला. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाकडे वळूयात. इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला दोन बाजू आहेत. अंपायर संतोष सर, हा बॅटर आउट होता ना? आउट होता म्हणूनच मी अनाऊन्स पण केलं. आउट होता आणि तो आउटच देण्यात आलाय. चौऱ्याऐंशी म्हणल्यात 85चं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं. उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं या आपण एक आमचे जवळचे मित्र आणि उत्कृष्ट समालोचक या विभागाचा गोड आवाज परमेश पाटील सर यांचा आवाज आपण ऐकूयात. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा आपण आनंद घेत राहा. ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या पलीकडे सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 85चा पाठलाग करायचा आहे. चला संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. थँक्यू. देखील एक दोन सिक्सर, एक विकेट
17 रन्स अंतिम षटकामध्ये देखील पाहायला मिळाल्या. 85चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये साहिल कला केंद्र जोहे टीम साठी राहणार आहे. पहा, जेव्हा एखाद्या वस्तूवरती ब्रँडचा लोगो लागतो ना, तेव्हा त्या वस्तूची किंमत 1-2 नव्हे तर 100 पटीने वाढते. अर्थातच सांगण्याचं तात्पर्य इतकंच, वीर मराठा जोहे हे खरं तर ब्रँड आहे सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. रायगड प्रीमियर लीग असेल, 40+ मास्टर लीग असेल, हमरापूर विभाग प्रीमियर लीग असेल. पण सौरभ रसाल कित्येक वर्ष फॉर्मसाठी संघर्ष करत होता आणि जेव्हा या खेळाडूची निवड वीर मराठा जोहे या टीम मध्ये झाली ना, पहिल्याच मॅच मध्ये बॅक टू बॅक 4 सिक्सर सौरभ रसालच्या बॅट मधून पाहायला मिळालं. पारितोषिकांचा वर्षाव या खेळाडूवरती होत असताना पहिल्याच इनिंग मध्ये आपण पाहिला. 85चं टार्गेट, सलामवीर फलंदाज. एका बाजूने जर का आपण विचार केला तर दीक्षित पाटील आणि त्याच्या सोबत आपण सुनील पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहणार आहोत. दीक्षित पाटील, सुनील पाटील आणि त्यांच्या विरोधात ॲज अ आयकॉन राहुल पाटील राबे यांच्याकडून पारितोषिक आलंय. पहा, दीक्षित पाटील आणि सुनील पाटील यांच्या बॅट मधून सलगचे जर का 3 सिक्सर आले तर हे 500 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूंना असेल. डावाला होईल सुरुवात. पहिला चेंडू सुनील पाटील, पहिला चेंडू पायावरती फेकण्याचा प्रयत्न लेग स्टिकच्या बाहेर निघाला. पहिला चेंडू मात्र अवांतर ठरला. एक्स्ट्रा ने खरं तर ही सुरुवात होत असताना बॅटिंग करणाऱ्या साहिल कला केंद्र जोहे टीम साठी. कविराज, आज 2 जोहेचे संघ आहेत आणि उद्याचा जर का आपण विचार केला तर उद्याच्या लॉट्स मध्ये देखील 2 वरेडीचे टीम आहेत. एकाच गावातील हे 2 फ्रँचाइज टीम आपण खरं तर पाहतोय. नेक्स्ट बॉल, मोठा फटका घ्यायचा होता मिडल ऑफ द बॅट. त्या ठिकाणी सौरव डॉन, ज्याला प्रेमाने म्हटलं जातोय, मिसफिल जरूर पाहायला मिळाली. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी, सिंगल रन्स आल्या आणि आता खरं तर बॅटल पाहण्यासारखं राहणार आहे. आयकॉनच्या अगेन्स्ट आयकॉन हे बॅटल मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलंय. पण आज आयकॉन खेळाडू, अर्थातच ऑलराऊंडरच्या भूमिकेत असणाऱ्या खेळाडूंना आपण सध्या निवडलंय. सुनील पाटील असेल, दीक्षित पाटील असेल, बरेचसे वर्ष खरं तर क्रिकेटसाठी ज्यांनी डेडिकेट केलेत. खास करून या मैदानावरती देखील या खेळाडूंचा खेळ अप्रतिम राहिला. नेक्स्ट बॉल, मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू अडवण्यात यश आला. रन्स मिळाली, 1 सिंगल. 85चं टार्गेट जर का तुम्हाला चेस करायचा असेल, 85 धावांचा जर का पाठलाग तुम्हाला यशस्वीरित्या करायचा असेल ना, तर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये किमान 30 रन्स येणं अपेक्षित असेल. पण हे कॅल्क्युलेट आहे. खरं तर अशा प्रकारच्या रिस्क देखील तुम्हाला घ्याव्याच लागतील. पाहूया काय घडेल या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्क पाहायला मिळाला. चेंडू मात्र निघालाय डीप स्क्वेअर लेगला, सीमा पार, चौकार. या 4 धाब्यांनी धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. विदाउट लॉस 7, बिन बाद 7, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक सुरू आहे. सुनीलच्या अगेन्स्ट सुनील हे बॅटल आपण पाहतोय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडलाय जेल. फर्स्ट विकेट डाऊन. सुनील पाटील बॅक टू द डगआउट.
की कंपनीच्या नावाचं स्टँड जरूर आपण पाहतो आहे. सुप्रीमो, फ्रॉग एंटरप्राइजेस, अन्वी स्पोर्ट्स, विशाल स्पोर्ट्स, आर्या कलेक्शन हमरापूर, सौरव मोबाईल शॉप, मराठी माणसाचं हक्काचं दुकान आणि ज्या मान्यवरांच्या माध्यमातून खरं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी जे पारितोषिक आलेत त्या सर्वांचं या ठिकाणी हृदयाच्या अंतकरणापासून आपण आभार व्यक्त करूया. खरं तर विविध बॅनर्स, कटआउट्स मैदानाच्या अवतीभोवती आपण जरूर पाहतोय. 191 पेन विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, दमदार, कार्यसम्राट आमदार आदरणीय रविशेठ पाटील साहेब, त्याचबरोबरीने दर्शील दादांचा खरं तर एक कटआउट आपण जरूर आपण पाहतोय. राज्यसभा खासदार पदी सध्या जे विराजमान आहेत साहेबांचा बॅनर त्या ठिकाणी जरूर तुम्हाला पाहायला मिळतो. खरं तर सर्वच उदारदात्यांचं या ठिकाणी आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. परंतु हे 5वं पर्व ज्यांनी स्पॉन्सर्स केलंय आमचे आम्हा सर्वांचे लाडके वैकुंठ दादा पाटील. खरं तर 2 दिवस दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत, परंतु येणाऱ्या 3 दिवसांमध्ये दादा आणि दादांचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी जरूर आपल्याला त्यांची उपस्थिती पाहायला मिळतील. सौ शर्मिला वहिनींकडून खरं तर या स्पर्धेसाठी मालिका वीर साठी स्पोर्ट्स बाईकचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं जाणार आहे. फुलटॉस आहे, शरीराच्या दिशेने येणारा तेज तर्रार वेगवान चेंडू आपण पाहिला आणि तदनंतर पंचांचा कॉल मात्र या ठिकाणी आलाय. इट्स अ बीमर कॉल. वेट्स ऑफ फाईट, कमरेचा वरचा फुलटॉस की जो फलंदाजासाठी घातक चेंडू संबोधला जातो आणि या चेंडूला मात्र दंडित केलाय. नो बॉल, अर्थातच प्रत्येक नो बॉल वरती रूल प्रमाणे खरं तर फ्री हिट असणार आहे. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिटच्या चेंडूसाठी ऑन स्ट्राईकला असेल दीक्षित पाटील. हा फ्रॅकर आहे, खराब चेंडू होता. खरं तर विकेटच्या मधोमध अपटलेला हा चेंडू पाहायला मिळाला, मिस केला. पहा नाखुश आहे, नाराज आहे, ठाऊक आहे. 85 धाव संख्येचा जो डोंगर उभा केलाय समोर, त्या डोंगराला जर का फोडायचा असेल तर या अशा प्रकारच्या चेंडूंवरती षटकार चौकार मारावेच लागतील, गत्यंतर नाहीये. पहा स्पीडअप करायचा सर्व टीम्सला, खेळाडूंना आमची विनंती असेल, पंचांना देखील विनंती आहे. टाइम अलर्ट आहे मित्रांनो. पहा तुमच्याकडे 25 मिनिटांचा अवधी आहे आणि या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं ही कंप्लीट करायची आहेत. पहिलं षटक संपलं आणि हे पहिलं षटक मात्र नावावरती राहिलं. वीर मराठा जोहे आणि सुनील पाटील या खेळाडूच्या नावावरती. सुनील पाटील राब्याचा हा खेळाडूला बाद करण्यात देखील यश आलं. तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती रोहन पाटील या खेळाडूला खरं तर आपण पाहतोय. राबे गावातील हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण अगदी घर बसल्या AC रूम मध्ये तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता. जर काय चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला जरूर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. पहा रोहनसाठी देखील सलगच्या 3 सिक्सर साठी हे पारितोषिक कंटिन्यू राहणार आहे. खरं तर एक आमचे लाडके प्रेक्षक म्हणाले, ज्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही ऐकलत, खास करून दीक्षित पाटील या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी तमाम त्यांचा प्रेक्षक चाहता वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. सेकंड ओव्हरचा पहिला चेंडू लॉफ करत असताना उंची अधिक गाठली आहे चेंडूने, डिस्टन्स कव्हर केला नाहीये, फटका हवेत फसलाय, फलंदाज देखील अडकलाय. सेकंड विकेट डाऊन. महत्वाचा खेळाडू दीक्षित पाटील बॅक टू द पॅव्हलियन.
मैदानाच्या बाहेर जो प्रेक्षक झेल पकडेल आणि त्यातून आपण एका लकी प्रेक्षकासाठी सायकलचं पारितोषिक दिलंय. सो जो प्रेक्षक झेल पकडेल आपली नावं कॉम्बॉक्स मध्ये आपण द्यायची आहेत आणि पूर्ण नाव द्या. प्रेम पाटील रावे आणि त्याच बरोबरीने अतुल गणेश पाटील रावे या दोन प्रेक्षकाने झेल पकडलेले आहेत. शेवटच्या दिवशी आपण ड्रॉ करू आणि त्या ड्रॉ मधून ज्या लकी प्रेक्षकाचं नाव येईल त्या प्रेक्षकासाठी खरं तर आपण हे सायकलचं पारितोषिक देणार आहोत. आणि त्याच बरोबरीने कविराज प्रथम क्रमांक विजेत्या संघमालकाला खरं तर आपण वॉशिंग मशीनचं पारितोषिक देणार आहोत. नेक्स्ट बॉल खोला टाकला, बुंद्यात टाकला आणि परफेक्ट यॉर्कर जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. खरं तर सामना अगदी पकडून ठेवलाय. बॅटिंग करत असताना देखील वीर मराठा जोहे पहा फक्त आता नाव नाहीये, ब्रँड झालंय. खरं तर मागच्याच काही दिवसांपूर्वी 40+ ही स्पर्धा देखील याच फ्रँचाइज टीमने अक्षरशः गाजवल्या. हा ट्रॅकर आहे, पूलचा फटका, चेंडूला गुल केलाय. आमच्या सरळ समालोचन कक्षाच्या समोर चेंडू मात्र येऊन थांबलाय. सीमा पार षटकार. आमचे समर्थक मित्र सहकारी संकेत म्हात्रे तांबडशेत यांनी झेल पकडलाय. चला नोट डाऊन करूया आपण. संकेत म्हात्रे आणि ज्यांना लाडाने आम्ही पोलीस म्हणतोय खर तर यांचं योगदान अमरापूर विभाग प्रीमियर लीग साठी अगदी पहिल्या पर्वापासून महत्वाचं राहिलंय. सो थँक्यू सो मच. कॅच पकडले, षटकार आलाय. पुढचा चेंडू आहे, बॅटची मोठी कडा घेतली एसटी रक्षकाकडे. चेंडू मात्र निघालाय. तिकडे सौरभ रसाला कोणत्या प्रकारची रस मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 16ला 2 येणारे चेंडू बाकी आहेत. ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता 20 चेंडू रन्स करायचे आहेत. 69 आणखीन एक मोठा फटका घ्यायचा होता. बॅटच्या मधोमध येत नाहीये चेंडू, टायमिंग जुलत नाहीये, परंतु चेंडू मात्र गॅप मधून निघालाय. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे सरळ सीमा पार. हा वेलकम 4. या ओव्हर मध्ये 1 विकेट, 2 डॉट बॉल, 1 सिक्सर आणि 1 4 रन्स आल्यात. पण तुम्हाला निराश होऊन जमणार नाही, तुम्हाला लढावं लागेल. सामना जितका सोपा वाटतो तितका सोपा नाहीये. क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देऊ शकणार नाहीत. खर तर करण मडवी गावदेवी गावठांचा तो खेळाडू पण 37 रन्स हवे असताना काय माइंडसेट त्यांनी दाखवला असेल. एक एक्स्ट्रा चेंडू जो मिळाला त्याच्यावरती सलग आलेले सिक्सर आपण पाहिले आणि ऑलमोस्ट जो सामना गमावला होता तो सामना त्यांनी जिंकून दिला. आणि तदनंतर सर्वच समालोचकांच्या मुखावरती करण खरं तर नाव आहे. आणि अशा प्रकारचा गुणवान खेळाडू पण प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी बनवलाय. अमरापूर विभाग प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये जर का तुमचा खेळ मोठा राहिला तर येणारा संपूर्ण वर्ष, येणारा संपूर्ण सीझन तुमच्याच नावावरती राहील. अर्थातच चर्चा आपण करत होतो सौरभ रसाल या नावाची. तांबडसेचा गुणवान खेळाडू बरेच वर्ष फॉर्म सोबत संघर्ष करत होता, परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. फॉर्म येत जात राहील, परंतु जो तुमच्याकडे टॅलेंट आहे, जी टेक्निक आहे, जी ॲबिलिटी आहे, जो पॉवरफुल स्ट्रोक्स तुमच्याकडे आहेत ते शेवटपर्यंत राहणार आहेत. पहा वीर मराठा जोहे मध्ये 2 सौरभ आहेत, एक तांबडशेत आणि एक कलवे, आणि हे दोघं अतिशय जवळचे मित्र आहेत. सौरभ रसाल आणि आय थिंक सौरभ पाटील डॉन. खरं तर हे दोन्ही खेळाडू संघर्ष करतायत. एकाला तर लय सापडलंय. सौरभ देखील आपल्या संधीची वाट पाहतोय. संधी जरूर मिळेल, परंतु मिळणाऱ्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल.
समोरला वेगवान तेज तर्रार सुनील पाटील आपलं क्लास कौशल्य या ठिकाणी पेश करत असताना पाहायला मिळतंय. खर तर आपल्या वडिलांकडून ज्यांनी क्रिकेटचे धडे घेतले, बापेश्वर उर्नोली ला खर तर लीड करत असताना सुनील पाटील अनिल पाटील ही बंधूंची जोडी, रोशन पाटील या खेळाडूंना आपण पाहिलंय. आणि तदनंतर ऍज अ आयकॉन ज्या खेळाडूच्या नावावरती एक बाईक देखील राहिलाय असा सुनील पाटील. समोरच्या दिशेला वाईडिश लॉंग ऑफला फ्लॅट सरळ चेंडू निघालाय हातात, फिल्डर आहे, आणखीन एक विकेट गमावलाय फलंदाज रोहन पाटील. बॅक टू द डगआउट. गमावलेत 85चं टार्गेट. आणि या धावांचा पाठलाग करत असताना दमछाक मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. नवीन खेळाडू बुम बुम दर्शन पाटील बबल्या मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गतवर्षी अर्धशतक ठोकणारा हा खेळाडू या वर्षी या स्पर्धेमध्ये काय करेल? चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक्स पाहायला मिळाला. ताकद, पॉवर सर्व काही. आणि चेंडू मात्र निघाला एक टप्पा घेत JSW स्टँडच्या दिशेने सीमा पार चौकार. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना संपला नाहीये, लढावं लागेल. हा सामना अद्याप आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि ते येत आहेत. पायावरती चेंडू पाहायला मिळाला, फ्लिक केला, डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने आला, सिंगल कंप्लीट. रन्स मिळाली एक. स्ट्राइक रुटेड. ऑन स्ट्राइक वरती मंगेश जोशी दादरचा खेळाडू. टीम जाणता राजा दादर टीम मधून बरेच स्पर्धा ज्यांनी खेळलेल्या आहेत असा गुणवान खेळाडू ऑन स्ट्राइकला पाहायला मिळेल. मंगेश साठी पायावरती अपील पाहायला मिळाली, लावले अपील. मिसिंग ऑफ स्टंप. खेळाडू देखील काहीसे संदेश सूचना पंचांसाठी, परंतु अशा बऱ्याचशा स्पर्धा आणि त्या अशा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ऍज अ अंपायर म्हणून खरं तर ज्यांना आपण पाहतोय, ज्यांना आम्ही धोनी म्हणून संबोधतोय, आदरणीय संतोषजी चौधरी सर स्ट्राइक पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतो. हिरामनजी भोसले पंचांच्या भूमिकेत. ऑफिशियल्स. हा ट्रॅकर आहे हेल्मेट वरती, डोक्यावरती सरळ आदळला. एक्स्ट्रा बाउन्स आणि गती पाहायला मिळाली. सुनील पाटीलच्या अगेन्स्ट खरं तर तितकेसे सोपे स्ट्रोक्स होणार नाही आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या 3 षटकांमध्ये धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 26. चला मेडिकल किट घेऊन जा जयेश. वज्रादेवी मेडिकल स्टोर जोहे सोनखारचे पारिजात डंगर यांच्याकडून हे मेडिकल किट आलेलं आहे. सो थँक्यू सो मच. आणि त्याच बरोबरीने रायबादेवी मेडिकल स्टोर यांच्याकडून देखील फर्स्ट एड बॉक्स आलेला आहे. गजानन नथुराम पाटील यांचं देखील सहकार्य या स्पर्धेसाठी अतिशय महत्वाचं राहिलं आहे. पण टेनिस बॉल क्रिकेट कुठपर्यंत जाऊन पोहोचलाय, सर्व काही सुख सुविधा तुम्हाला खरं तर या स्पर्धांमधून पाहायला मिळतात. स्वप्नातील बाईक मिळवण्याची संधी, सायकल शूज मिळवण्याची संधी, त्याच बरोबरीने
बिग ट्रॉफीज आणि दिली जाणारी मोठी रक्कम, कॅश प्राइज, सर्व काही. मॅच कडे जाऊया. नेक्स्ट ओव्हर साठी सौरभ रसाल, ज्याच्या बॅट मधून फर्स्ट इनिंग मध्ये सलगचे 4 षटकार आपण पाहिलेत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आज. खर तर फटकेबाजी जबरदस्त राहिलाय. प्रत्युत्तर देत असताना हा चेंडू मात्र चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, सीमा पार, चौकार. सौरभ रसालचं चौकार जरूर पाहायला मिळाला. मंगेश जोशीच्या बॅट मधून रन्स 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 85चं टार्गेट भरपूर लांब आहे स्कोर असं म्हणावं लागेल. कॉम्बॉक्स मधून समोरचे जे डोंगर दूर दिसत आहेत ना, तशा प्रकारचं जे टार्गेट अतिशय लांब दिसतोय. षटकार चौकार निरंतर मारावे लागतील. बॅट ची कडा घेत एसटी रक्षकाच्या दिशेने चेंडू मात्र चाललाय. डॉट बॉल आलाय. आरोपींना ज्याप्रमाणे बेड्या ठोकाव्यात ना, तशा प्रकारे अगदी जकडून ठेवलाय हा सामना. खेळाडूंना अक्षरशः बांधून ठेवलेत. बॅटिंग करत असताना मोठी धावसंख्या स्कोर कार्ड वरती आणि तदनंतर त्या मोठ्या धावसंख्येचं मिळालेलं कॉन्फिडन्स बॉलिंग मध्ये देखील पाहायला मिळालं. तो आत्मविश्वास आणि तदनंतर मिळालेल्या विकेट्स आणि संपूर्ण या मॅच वरती खरं तर एकतर्फी राज्य म्हणावं लागेल वीर मराठा जोहे या फ्रँचाइज टीमचं. अलाउंड द कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू मात्र निघाला डीप मिड विकेटला. रन्स आली एक सिंगल. सिंगल डबलने काहीही होणार नाहीये या मॅच मध्ये. सामना जर का जिंकायचा असेल तर सलगचे 1 2 3 नव्हे तर 4 5 षटकार तुम्हाला मारावे लागतील. ती क्वालिटी दाखवावी लागेल. ऑन स्ट्राईकला दर्शनला आपण पाहतोय बुम बुम बबल्या म्हणून. खरं तर हा सुप्रसिद्ध असणारा खेळाडू, उजव्या हाताचा टीम तांबडशेत कडून खेळणारा खेळाडू पाहतोय. फुल टॉस आहे. चला आता पाहावं लागेल. असं म्हणूया दया कुछ तो गडबड आहे. चला आता नो बॉल आलाय. फ्री ची संधी जरूर असेल. पुढच्या चेंडूवरती बीमर जरूर पाहायला मिळाला. सौरभने आपल्या टीम पार्टनरला एक गिफ्ट दिला होता. कारण की सौरभ आणि बाबल्या एकाच टीम मधून खेळणारे हे दोन्ही खेळाडू आणि अशा प्रकारचा गिफ्ट आपल्या टीम पार्टनरला दिला, परंतु मिस केला जरूर. नो प्लस 1 रन्स मिळाल्या 2. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 33 ते 30 रन्स धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 85चा पाठला करायचा. मोठं डोंगर समोर आहे. बॅटची कडा घे. चेंडू पुन्हा एकदा खर तर आमच्या पंचांच्या उजव्या बाजूला चेंडू फील्ड झाला. शॉट फाईन लेग म्हणावं लागेल. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड होतोय. रन्स मिळेल एक सिंगल. व्यूहरचना जर का आपण पाहिली तर ऑफ साइडला 2 खेळाडू, डीप एक्स्ट्रा कव्हरला सुनील आहे. वायडिश लॉंग ऑफला एक खेळाडू पाहायला मिळतोय. वायडिश लॉंग ऑन मध्ये एक डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग, अर्थातच स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी पाठीमागे आमच्या समालोचन कक्षाच्या समोर एक खेळाडू तैनात केलाय. चांगला फटका. दर्शन म्हणतोय परमेश अद्यापर्यंत माझी बॅटिंग पाहायची बाकी आहे. क्लास दाखवत असताना समालोचन कक्षाला मानवंदना ठोकले. दर्शनच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. थँक्यू बा आमचे त्या ठिकाणी साथीदार पोलीस. अगदी लगेचच बॉल त्यांनी शोधून काढला आणि दिला देखील. स्विगी आणि झोमॅटो पेक्षाही फास्ट सर्व्हिस त्यांची आहे. नेक्स्ट बॉल
ऑफस्टिकच्या बराचसा दूर राहिलाय. स्वेअर चेंडू जरूर पाहायला मिळेल. एक्स्ट्राज मध्ये रन्स ऍड केली जाईल. चौथं षटक सुरू आहे. चौथ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 41 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 7 मध्ये 44 करायच्या आहेत. पॉसिबल आहेत का? पॉसिबल या शब्दामध्ये खरं तर जर का आपण विचार केला तर हे घडू शकतोय का? क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असं काहीच नाहीये. इम्पॉसिबल मध्ये पॉसिबल हा शब्द दडलेला असतोय. 7 मध्ये 44 धीम्या गतीने. आता मात्र थोडस माइंडसेट चेंज केलंय. सौरभ रसालचा शेवटचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 85 या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत असताना टीम साहिल कला केंद्र जोहे या फ्रँचाइज टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 41 ला 3. खर तर आमचे जे बॅनर्स आपण पाहतोय आर्या कलेक्शन हमरापूर ऑन स्क्रीन वरती तुम्ही त्यांना पाहू शकता. तदनंतर मान्य श्री वैभव पाटील साहेबांचा कटआउट आपण पाहतोय. तदनंतर आज ज्या मान्यवरांची उपस्थिती आपण पाहिली आमचे आदरणीय आदिनाथ शेठ पाटील रावे साहेबांचा बॅनर आपण पाहतोय. तदनंतर कळवे गावचे सरपंच आदरणीय सतीश दादा पाटील यांचा कटआउट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तदनंतर समाजसेवक आदरणीय श्री दत्ता कांबळे साहेबांचा खरं तर कटआउट आपण पाहतोय. तदनंतर फ्रॉक इंटरप्राइजेस आणि त्याच बरोबरीने कोपरचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री नवनाथ शेठ म्हात्रे यांचा कटआउट आपण त्या ठिकाणी पाहायला मिळते. तदनंतर आपण मॅच कडे जाऊया. अंतिम षटकासाठी गोलंदाज मात्र वापरला जाईल. शाहिद पाटील रावे. राव्याचा हा गोलंदाज. चांगला चेंडू आहे. यॉर्क केलंय. खोलात टाकला. प्रत्युत्तर देत असताना सन्मान दिला आणि तेच करावं लागेल. वीरेंद्र सेहवाग सर म्हणाले क्रिकेटमध्ये 2 गोष्टी अगदी परफेक्ट आहेत. एक म्हणजे परफेक्ट यॉर्कर आणि दुसरं म्हणजे गॉड ऑफ क्रिकेट श्री सचिन रमेश तेंडुलकर. शतकांचं शतक ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. लॉफ केला. बबल्याच्या बॅट मधनं मोठा फटका येईल की झेल पकडेल. झेल मात्र ड्रॉप झाला. संधी जरूर मिळाली परंतु फार उशीर झाला या मॅच मध्ये. साहिल कला केंद्र जोहे पण सुरुवात अगदी दमदार होणं अपेक्षित होती. 85 5 षटकांमध्ये बऱ्याच वेळा अशा प्रकारची धावसंख्या चेस होत असताना आपण पाहिलंय. परंतु या विकेट वरती ती साजेशी फलंदाजी खर तर आपल्याला पाहायला मिळाली नाहीये साहिल कला केंद्र जोहे या टीम कडून. परंतु नेक्स्ट मॅच इंटरेस्टिंग मॅच राहणार आहे. विनर अगेन्स्ट विनर. अर्थातच पहिल्या मॅच मध्ये विजेता संघ आणि त्यांना फाईट करेल. या मॅच मध्ये विजेता संघ राहणार आहे. अशी बिग फाईट आपण जरूर पाहणार आहोत. लॉंग स्टॉपला चेंडू मात्र चाललाय नॉन स्टॉप दन दन करत. चौकार. फार काही उरलं नाहीये मॅच मध्ये. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. औपचारिकता बाकी असेल आणि मोठ्या मार्जिननी खर तर हा सामना वीर मराठा जो आहे आदरणीय हर्षलजी पितले साहेबांचा संघ आपण जरूर पाहतोय. खर तर पराभवाचं काहीसं अंतर कमी करून देणारा हा फटका आपण पाहिलाय. खर तर बबले आपलं क्लास त्या ठिकाणी दाखवत असताना आणि चौकार जरूर पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू असेल. हो हेलिकॉप्टर लुक द्यायचं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची रन्स मिळत नाहीये. लास्ट बॉल डॉट बॉल. मॅच या ठिकाणी जिंकले वीर मराठा जोहे या फ्रँचाइज टीमने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक साहिल कला केंद्र जोहे. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत. पाच चेंडू मध्ये 24 रन्स करणारा तांबडशेठचा सौरभ